मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सर्वजण कांचनच्या बड्डे पार्टीची तयारी करत असतात. तर अभि ईशाला खूप चिडवत असतो. तेवढ्यात यश पिपाणी वाजवत तिथे येतो. तेव्हा आप्पा हे सर्व काय आहे असं विचारतात. तेव्हा यश बोलतो, आपल्या घरात सर्वात लहान आजी आहे आणि आज तिचा वाढदिवस आहे. तिला हे सर्व काही आवडतं, मग आज ती खूप खुश असणार आहे. तेव्हा ईशा आजीला जे जे आवडतं ते आपण आज करणार असल्याचं सांगते. आणि त्यानंतर यश आई कुठे आहे असं विचारतो. तर ईशा आई गौरीच्या घरी केक बनवण्यासाठी गेल्याचं सांगते. तेव्हा अभि आनंदाने, मला आईने बनवलेल्या केकचा घमघमाट खूप आवडतो. आई माझ्या प्रत्येक वाढदिवसाला कुकरमध्ये केक बनवायची म्हणून सांगतो. त्यावर ईशा सर्वांना सांगते, मला ना तेव्हा लाज वाटायची. माझ्या मैत्रिणी घरी यायच्या, मला असं वाटायचं काय हा घरगुती केक त्यांच्यासमोर कापायचा. मग मी ना बाबांच्या मागे लागून केक शॉपमधून केक आणून घ्यायचे. आईने केलेला केक नुसताच खायचे, परंतु कधीच कापला नाही. तरीही आई माझ्या प्रत्येक वाढदिवसाला केक बनवायची. तेव्हा मी मॅड होते ना, काहीतरी विचित्रच वागायचे असं बोलत ईशा खूप नाराज होते. तर अविनाश तिला धीर देतो. तेव्हा अभि आणि यश ईशाची मजाक करत, तेव्हा नाही, आता मी मॅड आहे किंवा थोड्या वेळापूर्वी मी मॅड होते असं म्हण, कारण तू आत्ताही मॅड आहेस म्हणून चिडवतात. तर तेव्हा ईशा, मी स्वतः कबूल करते तरीही तुम्ही मला चिडवता म्हणून यशला मारू लागते. तर यश पिपाणी वाजवत तिला हसवण्याचा प्रयत्न करतो. तर अभि त्याच्या वाढदिवसाच्या जुन्या आठवणी सांगत अरुंधतीचं खूप कौतुक करतो की माझ्या एका वाढदिवसाला अचानक माझे 20-25 मित्र आले होते. आता काय करायचं म्हणून मी घाबरलो, परंतु आईने एका झटक्यात खूप सारे बटाटे वडे बनवले. आईच्या हातचे बटाटे वडे म्हणजे कमालच आहे. माझे मित्र अजूनही भेटले ना तर म्हणतात, तुझ्या आईचे हातचे बटाटे वडे म्हणजे जगातले बेस्ट असतात. तेव्हा आई स्वतःच्या हाताने सर्वांसाठी रिटर्न गिफ्ट बनवायची, आम्हाला खूप भारी वाटायचं म्हणून सांगतो. तेव्हा ते ऐकून सर्वांना खूप आनंद होतो. अनघा तर अभिकडे पाहतच राहते. तेव्हा अभि अनघाला काय झालं अशी का पाहतेस म्हणून विचारतो. त्यावर अनघा अभिला सांगते, तू किती दिवसांतून ताईबद्दल इतक्या कौतुकाने बोलत आहेस. तिच्यासमोर हे सर्व काही बोल, तिला खूप बरं वाटेल. ताई तुला मिस करत आहे असं सांगते. तर ते ऐकून अभिचा चेहराच पडतो. तेव्हा यश अनघाला सांगतो, आई फक्त म्हणायला म्हणते मी तिचा लाडका मुलगा आहे, परंतु खरं तर अभि तिचा खूप लाडका मुलगा आहे, कारण तो समजूतदार, सर्व गोष्टी नीट वापरणारा, शिस्त पाळणारा, अभ्यासू मुलगा आहे आणि आम्ही दोघे म्हणजे हावरट आहोत. तेव्हा ईशा, अभिदादा नाही तर मीच आईची लाडकी मुलगी असल्याचं सांगते. त्यावर अभि, जगातील सायकोलॉजी आहे की पहिलं मूल आईचं सर्वात लाडकं असतं, म्हणजे मीच आईचा लाडका असं बोलतो. तेव्हा यश, म्हणजे मला काहीच स्कोप नाही का म्हणून चिडतो. तेव्हा आप्पा त्यांना सांगतात, तुम्ही तिघेही आईचे खूप लाडके आहात. आरूच्या मनात तुमच्याबद्दल कमी जास्त असं काहीच नाही. तुम्ही फक्त तिच्याशी प्रेमाने वागावं आणि तिला समजून घ्यावं एवढीच तिची अपेक्षा आहे. आईने मुलांवर अपेक्षा लादू नये असंही तुमची सायकॉलॉजी सांगते ना, मग मुलांनीही आपल्या अपेक्षा आईवर का लादायच्या? आनंदात काय फक्त तुम्हालाच राहावंसं वाटतं का? तिलाही आनंदात राहू द्या. तुमची आई शहाणी आहे, परंतु तुमच्या आजीच्या बाबतीमध्ये मी असं बोलू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला जे काही करायचं ना ते लवकर करा, नाहीतर ती रुसून बसेल असं बोलत आप्पा निघून जातात. तर दुसरीकडे आशुतोष घरी येतो व सुलेखाला सांगतो, आता वर्षा एकदम बरी आहे, 2-3 दिवसांमध्ये तिला डिस्चार्ज मिळेल. आणि आज अरुंधती लवकर घरी गेली कारण आज तिच्या सासूबाईंचा वाढदिवस आहे असं सुलेखाला सांगतो. तेव्हा सुलेखा आशुतोषसाठी कॉफी बनवत असते व म्युझिक स्कूलबद्दल चर्चा करते. तेव्हा आशुतोष सुलेखाला, आपण आज बाहेर जेवायला जाऊयात का असं विचारतो. तेव्हा सुलेखा, आज आईवर इतकं प्रेम कसं उतू चाललं म्हणून आशुतोषला विचारते. तेव्हा आशुतोष, मला तुझ्या हातचं खाऊन कंटाळा आला असं बोलत सुलेखाची गंमत करतो. तेव्हा सुलेखा आशुतोषला मारू लागते. तर आशुतोष सुलेखाला, मी तुझ्यावर जेवढं प्रेम केलं ना तेवढं कुणावरही केलं नाही. आई, माझ्या आयुष्यातील पहिली स्त्री तूच आहेस असं बोलतो.
तेव्हा सुलेखा आशुतोष समोर हात जोडत, शेवटची स्त्री मी नसावी, तुझ्या आयुष्यात दुसरी स्त्री यायला माझी काहीच हरकत नाही, खरं तर मी त्याची वाट पाहत आहे असं बोलते. तेवढ्यात नितीन तिथे येतो व ऑफिसच्या कामाबद्दल आशुतोषबरोबर चर्चा करत असतो. तेव्हा आशुतोष नितीनला तुला कामाशिवाय काही सुचत नाही का म्हणून विचारतो. तेव्हा नितीन सांगतो, वर्षाच मला म्हणाली तुला काम सोडून असं माझ्या उशाला सिरियस बसलेलं बघण्याची मला अजिबात सवय नाही. तू आपला आशुतोषकडे जा, तो तुझी पहिली बायको आहे आणि मी तुझी दुसरी बायको. तेव्हा ते ऐकून आशुतोष खूप हसतो. तर सुलेखा दोघांना कॉफी देते व वर्षाला माझा निरोप सांग, आता फक्त आराम करायचा, जेवणाचा डब्बा मी देत जाईन असं बोलते. तेव्हा नितीन नकार देत सांगतो, जेवणाचा डब्बा अगोदरच चालू झाला आहे. अरुंधती डब्बा देते आणि तिने मला खडसावून सांगितलं आहे की वर्षाला अजिबात किचनमध्ये जाऊ द्यायचं नाही. कधी कधी तर मला खूप आश्चर्य वाटतं. अरुंधतीने अजून वर्षाला पाहिलंसुद्धा नाही, तरीही ती रोज 2दा फोन करून वर्षा व जिगरची चौकशी करायची, ते पण खूप प्रेमाने, कर्तव्य म्हणून नाही. आपल्या आशूसाठी अरुंधतीसारखी नाही तर अरुंधतीच करेक्ट आहे. आणि मला असं वाटायचं की या जगात आशुतोष इतका चांगला माणूस दुसरा कोणी नाही, परंतु अरुंधती त्याला टफ कॉम्पिटिशन आहे. ते ऐकून आशुतोषला मोठा धक्का बसतो. त्यानंतर आशुतोष नितीनला बाहेर जेवायला येणार का असं विचारतो, तर नितीन नकार देतो. तेव्हा आशुतोष नितीनला पुढचे 2-4 दिवस अजिबात ऑफिसला येऊ नकोस, मला तुझं तोंडसुद्धा बघायचं नाही म्हणून सांगतो, परंतु नितीन नकार देत लगेच निघून जातो. तेव्हा सुलेखा आशुतोषला सांगते, तुझ्या आजूबाजूला चांगली माणसं आहेत. नितीन तर होताच, परंतु आता अरुंधतीसुद्धा आहे. मला अरुंधतीचं खूप कौतुक वाटतं. ती खूप शांतपणे गाजावाजा न करता सर्व काही करते. त्यावर आशुतोष, अरुंधती खरंच खूप वेगळी आहे. साधेपणात इतकं सौंदर्य असतं हे मला पहिल्यांदा जाणवलं असं प्रेमाने बोलतो. तर दुसरीकडे पार्टीची सर्व तयारी होते. तर यश अरुंधतीला सर्व डेकोरेशन मी व गौरीनेच केल्याचं सांगतो. तेव्हा ईशा चिडून, मग आम्ही काय झोपलेलो होतो का असं विचारते. तेव्हा यश, तू फक्त बडबड करत होतीस, काही कामाची नाही म्हणून ईशाला चिडवतो. तेव्हा अरुंधती यशला, तू सारखं का ईशाच्या खोड्या काढतोस, अभि बघ तो कधी ईशाच्या मागे लागतो का असं बोलते. तेव्हा यश, मी सांगत होतो ना, अभिच आईचा लाडका मुलगा आहे असा आरडाओरडा करतो. तेव्हा अभि खूपच खुश होतो. तेवढ्यात आप्पा तिथे येतात. तर यश त्यांना, आम्ही आजी व तुमच्यासाठी सिनेमाची तिकीटं बुक केल्याचं सांगतो. तेवढ्यात अनघा कांचनला घेऊन तिथे येते. तर आप्पा प्रेमाने तिच्याकडे पाहतात. तेवढ्यात अनिरुद्ध संजना तिथे येतात. अरुंधतीने केक बनवला म्हणून अनिरुद्ध खुश असतो. तेव्हा कांचन, विशाखा केदार आले नाही म्हणून नाराज होते. तेवढ्यात केदार विशाखा तिथे येतात. त्यांना पाहून कांचनचा आनंद गगनात मावेनासा होतो. केदार आप्पा कांचनची माफी मागतो. तर विशाखा कांचनला मिठी मारते. तेव्हा कांचन दोघांसमोर हात जोडत, मी तुमच्याशी खूप चुकीचं वागले म्हणून रडू लागते व केदारला, मी चांगली सासू नाही, परंतु तुम्ही जगातले सर्वात चांगले जावई आहात म्हणून सांगते. तेव्हा केदार, मी तुमचा जावई नाही, मुलगा असल्याचं सांगतो. त्यानंतर अनिरुद्ध केदार विशाखाची मी चुकलो म्हणून माफी मागतो. मित्रांनो, पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब